प्रमेचे पूर्व पक्षीच्या मताने दुसरे लक्षण. कोणाचं लक्षण? प्रमाचं. प्रमा हा पदार्थ काय आहे याच्याविषयी पूर्व पक्षाचे काय मताने दुसरे लक्षण केलं जात आहे. भ्रांती आणि संशय ही ज्ञाने बाधित होतात. भ्रांती पण बाधित होते आणि संशय पण काय होतोय यथार्थ ज्ञानाने बाधित होतो. बरोबर आहे. म्हणून त्यास साक्षी आश्रित म्हणणे योग्य नाही. भ्रांती साक्षीवर असते किंवा संशय साक्षीवर असतं असं म्हणणं योग्य आहे. साक्षी आश्रित म्हणणे योग्य नाही नव्हे आहे. बरोबर आहे. भ्रांती आणि संशय ही ज्ञानाने काय होतं बाधित होतात. म्हणून त्यास साक्षी आश्रित म्हणणे योग्य आहे. बरोबर आहे. पण स्मृतिज्ञान हे अबाधित आहे. स्मृतिज्ञान काय बाधित होत नाही. जे बाधित होत नाही त्याला काय म्हटलं जातं? अबाधित म्हटलं जातं. म्हणजे व्यवहारात स्मृतिज्ञान खोटे आहे. लागला निर्णय झाला का? काय व्यवहारात जे स्मृतिज्ञान आहे हे खोटे आहे असे कोणी म्हणत नाही. काय लक्षात आलं का? काय स्मृतिज्ञान खोटे आहे असे व्यवहारात कोणी म्हणत नाही. बरोबर. स्मृतिज्ञान कसं आहे? खोटं आहे असं व्यवहारात कधीही कोणी म्हणत नाही. तर फक्त अबाधित अर्थास विषय करणारे जे ज्ञान ती प्रमा असे लक्षण करून स्मृतीस प्रमा म्हणण्यास काय चिंता आहे? व्यवहारामध्ये काय स्मृतिज्ञान अबाधित आहे. व्यवहारात स्मृतिज्ञान खोटे आहे असे कोणी म्हणत नाही. बरोबर आहे. तर स्मृतिज्ञान अबाधित आहे तर फक्त अबाधित अर्थात विषय करणारे जे ज्ञान ते प्रमा. प्रमाचं लक्षण काय? अबाधित विषयास काय अबाधित अर्थात विषय करणारे ज्ञान ही काय आहे? प्रभा आहे. प्रमा आहे. असं जर ठरलं निर्णय ठरला काय अबाधित अर्थास जो अर्थ बाधित होत नाही अशा अर्थाला जे ज्ञान विषय करते त्या ज्ञानाला काय म्हणायचं? प्रमा म्हणायचं. अबाधित अर्थ विषयक ज्ञानम प्रमा. स्मृतिज्ञान पण प्रमा होऊन जाते. का? स्मृतिज्ञानाला व्यवहारात कोणीही खोटं मानित नाही. बरोबर आहे. आणि स्मृती काय बाधित होत नाही म्हणून अबाधित ज्ञान विषयत्वम स्मृतित्वम हे स्मृतीचं लक्षण सिद्ध होऊन जातं. मग चिंता कसली करताय तुम्ही? प्रमा म्हणण्यास काय चिंता काय आहे? श्रुतीला प्रमा म्हणा ना तुम्ही. स्मृतीला प्रमा कशाला नाही म्हणत तुम्ही? स्मृती ही पण प्रमा आहे असं माना ना. असं कोण म्हणतोय? पूर्व पक्ष म्हणतोय. तर श्री गुरु सांगतायत स्मृतिज्ञान बाधित होतं का अबाधित होतं? काय निर्णय दिला? अबाधित. बाधित नाही होत. स्मृतिज्ञान अबाधित आहे हे खरं का खोटं? खरं आहे. स्मृतिज्ञान अबाधित आहे हे खरे. पण स्मृती आणि ज्ञान हे एकार्थवाचित शब्द आहेत. काय स्मृती म्हणजे ज्ञान आणि ज्ञान म्हणजेच स्मृती हे एकार्थवाचित शब्द आहेत. हे दोन शब्द कार्यकारण भावाचे वाचक नाहीत. काय
स्मृती ज्ञान, स्मृतीविषयक ज्ञान. स्मृती हे कार्यकारण भावाचे वाचक नाही. हे कार्य आहे, हे कारण आहे. स्मृती हे काय कारण आहे, ज्ञान हे कार्य आहे असं ह्याच्यामध्ये होत नाही. प्रत्येक प्रमाज्ञानास निरनिराळे प्रमाण आहे. हे जरा उघडा. प्रत्येक प्रमाज्ञानास निरनिराळे प्रमाण कारण आहे. प्रत्यक्ष प्रमेय, प्रमेश प्रत्यक्ष प्रमाण. अनुमिती प्रमेश अनुमती प्रमाण. शाब्दी प्रमेश शाब्द प्रमाण. उपमिती प्रमेश उपमान प्रमाण. अर्थापत्ती प्रमेश अर्थापत्ती प्रमाण. आणि अभाव प्रमेश अनुपलब्धी प्रमाण. ही अशी प्रत्येक प्रमेश निरनिराळी प्रमाणे कारण आहे. गुरुनी काय सांगितलं आहे की स्मृती ज्ञान अबाधित आहे. ही गोष्ट खरी का खोटी, पण हे बाजूला करा. स्मृती ज्ञान अबाधित आहे हे खरं की खोटे. तर स्मृती आणि ज्ञान हे एकाच अर्थाचे आहेत शब्द. स्मृती ते ज्ञान, ज्ञान ते स्मृती शब्द आहेत. हे दोन शब्द कार्यकारण भावाचे वाचक नाही. कोण? स्मृती हे कारण आहे, ज्ञान हे कार्य आहे असं वाचक नाही. कुठलंही ज्ञान आहे तिला काय म्हटलं जातं? प्रमा म्हटलं जातं. बरोबर आहे ना? अशी किती ज्ञान आहे? अनंत ज्ञान आहे. हे घटाचं, हे रासाचं ज्ञान आहे, पंख्याचं ज्ञान आहे, हा लाईट आहे, लॅम्प आहे, त्या लॅम्पचं ज्ञान आहे. ही अशी वेगवेगळी जेवढी म्हणून ज्ञान आहेत, ही सगळ्या ज्ञानाला प्रमा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? सगळ्याच्या सगळ्या ज्ञानाला काय म्हटलं जातं? प्रमा म्हटलं जातं. आणि प्रत्येक प्रमा ज्ञानास प्रमा म्हटल्यानंतर प्रत्येक प्रमा ज्ञानास काय कोणी ना कोणीतरी कारण असणार. बरोबर आहे. आता बघा, कुठलंही काम करायचं झालं तर साधन लागेल की नाही? लागेल ना. मग कामं किती आहेत? अनंत आहेत. मग प्रमाण सुद्धा किती लागतील? अनेक. प्रत्येक क्रियेला, प्रत्येक कार्याला साधन लागतं. तर प्रत्येक प्रमेला देखील काय प्रमाण लागणारच. काय? प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान. समजतंय का? प्रमाचा अर्थ काय? यथार्थ ज्ञान, यथार्थ अनुभव. जो आपणाला अनुभव येतो त्यालाच काय म्हटलं जातं? ज्ञान. आता तो यथार्थ अनुभव ही तुमच्यामध्ये असणारी ज्ञानक्रिया आहे. मग ज्ञानक्रियेचं साधन असायला हवं ना. काय? ज्ञानक्रियेचं साधन असणार. ते प्रत्येक क्रियेचं साधन वेगवेगळं असते, है ना. केस कापायचं असेल तर तुम्ही काय कराल? कैची किंवा वस्त्रा. न्हाव्याला काय लागेल? वस्त्रा लागेल. आणि जर सुताराचं काम असेल तर त्याला पटाशी लागेल ना. बरोबर आहे ना. पण मेकॅनिक असेल तर त्याला पाने लागतील. पण जर इलेक्ट्रिशियन असेल तर तो काय म्हणेल? अरे स्क्रूड्रायव्हर नाही, टेस्टर आहे का? टेस्टर आहे का? टेस्टर आहे का? असं विचारेल. ते वेगवेगळ्या क्रिया आहेत आणि त्या वेगवेगळ्या क्रियांना वेगवेगळी साधनं लागणार आहेत. बरोबर आहे. तशाच तऱ्हेने वेगवेगळ्या प्रमा आहेत. प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञानाची क्रिया. आतमध्ये तुमच्या अंतःकरणामध्ये ज्ञान उत्पन्न होणं.
ही ज्ञान वेगवेगळी आहेत. ही ज्ञानं जर वेगवेगळी आहेत तर त्याचे करण देखील वेगवेगळे आहेत. आणि या सगळ्यांना किती 6 राशीमध्ये ठेवलेलं आहे. किती 6 प्रमाणामध्ये ठेवलेलं आहे ना. इंद्रियाने होणाऱ्या ज्ञानाला काय म्हटलं जातं? प्रत्यक्ष. काय इंद्रियाने होणाऱ्या ज्ञानाला म्हणजे प्रमेला काय म्हटलं जातं? प्रत्यक्ष. मग ही झाली प्रमा. प्रमा म्हणजे ज्ञान. ज्ञान म्हणजे ज्ञानक्रिया. त्याचं कुठलं तरी साधन होईल ना, तर मग ते साधन म्हणतात प्रत्यक्ष प्रमेय, प्रत्यक्ष प्रमाण. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे काय? इंद्रिया. इंद्रियाने जे दिसेल, समजेल, ऐकेल, हे गंधाचा वास घेईल, स्पर्श देईल, तो प्रत्यक्ष. त्याला काय म्हणतात? पंच ज्ञानेंद्रियाने आणि मनाने होण्याला काय म्हणतात? प्रत्यक्ष म्हणतात. बरोबर आहे. अनुमिती प्रमेय अनुमान. काय अनुमान हे प्रमाण आहे. कुठल्या? अनुमती प्रमेयला अनुमान करतोय. मादल गावात दूर ठेव. मादल गावात पाणी आलंय गोदावरीत. तुम्ही अनुमान लावता. गेल्या वेळेला सांगितलं त्र्यंबकला तिकडे कुठेतरी पर्वतामध्ये पाऊस पडलेला असेल, हे अनुमान लावलं. आणि ते का? पाऊस पडल्याशिवाय गोदावरीत पाणी येणार नाही. इथे पाणी दिसतंय याचाच अर्थ का केला? तिकडे कुठेतरी पाऊस पडलेला आहे. ह्याच्यासाठी काय तुम्ही करता? अनुमान. जिथे जिथे गोदावरीमध्ये जेव्हा जेव्हा पूर येतो तेव्हा तेव्हा त्र्यंबकला पाऊस पडलेला असतो. आता पूर आहे म्हणजे त्र्यंबकला पाऊस पडलेला असेल. याला काय म्हणतात? अनुमान. आहे ना. स्वामीजी, तुमचा चेहरा आज कसा तरी दिसतोय, नेहमीसारखे तुम्ही दिसत नाही. मग तुम्ही काय अंदाज लावतात? की स्वामीजीला काहीतरी ताप बीप आलेला आहे किंवा आतून काहीतरी क्रिया असेल. हे चेहऱ्यावरून लावतात ना. आपला मित्राचा चेहरा रडवेला दिसला तर आपण त्याच्या जवळ येऊन येतो. आज काय झालेलं आहे? नेहमीसारखं हसत नाहीस तू, काहीतरी दुःख आहे. बरोबर आहे ना. तर तो म्हणतो, काय म्हणतोय? तू कसं काय ओळखलंस? तू कसं काय ओळखलं? खरोखरच आज माझ्यासमोर फार मोठी चिंता. एक माझं दारण ते काम झालं नाही, त्या सावकाराचे पैसे दिले नाही तर मला जेलमध्ये जावं लागणार आहे. जेलमध्ये जाण्यापेक्षा फाशीच लावून घेतलेली बरे असं माझ्या मनामध्ये येत आहे. म्हणून मी आज दुःखी आहे. हे कसंवरून त्याने ओळखलं? चेहऱ्यावरून. चेहरा काय मुरजलेला आहे, कोमेजलेला आहे, त्याला काही सुचत नाही. डोळ्यामध्ये पाणी दिसत आहे. त्याच्यावरून ह्या चिन्हावरून तुम्ही केलं, अनुमान केलं, याला काहीतरी दुःख आहे. तर अनुमान प्रमा. अनुमिती प्रमा. अनुमानाने होणाऱ्या क्रियेला, ज्ञानक्रियेला अनुमिती म्हणतात. या अनुमिती प्रमेय कोण प्रमाण आहे? अनुमान प्रमाण आहे. बरोबर आहे. आता शब्दाने जे ज्ञान होतं ना त्याला काय म्हणतात? स्वर्गाची कामना आहे तर यज्ञ करा, याग करा. काय स्वर्गाची कामना आहे तर काय करा? याग करा. श्रुतीने सांगितलं, वेदाने सांगितलं. तर मला स्वर्गाची कामना आहे, मी याग करायला तयार आहे. हे घ्या द्रव्य, किती पैसे पाहिजे सांगा. तर या शब्दाने होणाऱ्या ज्ञानात शाब्दिक प्रमा म्हणतात. आणि त्याचं मग प्रमाण कोण? शब्द. काय शब्द म्हणजे श्रुती किंवा दरे गाय आण जा आहे ना. जा तिकडे गाय आहे, ती गाय आण जा. तर हे शब्द उच्चारले, पण त्याला ज्ञान झालं ना. काय झालं ना? ज्ञान काय झालं? की हे मला गाय आणण्यास आज्ञा करत आहे.
हे ज्ञान झालं ना. हे ज्ञान त्याला झालं हे तुम्हाला कसं कळलं? त्यानं जाऊन गाय आणली, त्यानं उभी केली, ही घ्या, ही धरा स्वामीचे म्हटलं. मग ह्याच्यामध्ये काय झालं? मी शब्द बोलणं आणि त्याने गाय आणणं, ह्याच्यामध्ये काय झालं? ज्ञान झालं. कशाने? आणि त्या ज्ञानाला कुठली प्रमा म्हणणार? शाब्दी प्रमा. काय म्हणायचं? जे ज्ञान झालं त्याला काय म्हणायचं? शाब्दी प्रमाण. आणि ज्याने झालं त्याला काय म्हणतात? शब्द प्रमाण. बरोबर आहे. शाब्दी प्रमेश शब्द प्रमाण आहे. उपमिती प्रमेश उपमान प्रमाण आहे ना. गवय कसा आहे? गवय म्हणजे काय? नीलगाय. नीलगाय कशी आहे? अरे गायीसारखी. कशी आहे? गायीसारखी. एवढं सांगितल्यानंतर त्याला गायीसारखा प्राणी दिसला. कुठे? जंगलामध्ये. जंगलामध्ये गायीसारखा प्राणी दिसला. तर मग त्याने काय केलं? अरे नीलगाय असेल ती हीच आहे. बरोबर आहे ना. ही गायीसारखी दिसते म्हणून ही नीलगाय आहे. याला काय? उपमिती म्हणतात. या उपमती प्रमेयास काय? उपमान. उपमान काय? अरे उपमान प्रमाण आहे, पण ते उपमान इथे कोणतं आहे? अरे नीलगाय गायीसारखी. कसं? कसं प्रमाण? नीलगाय कशी? गायीसारखी. बरोबर आहे ना. ह्याला काय म्हणायचं? उपमान प्रमेय म्हणा. उपमान प्रमाण म्हणायचं. उपमान कुठलं? नीलगाय गायीसारखी. ह्याला काय म्हणायचं? उपमान म्हणायचं. आणि उपमिती प्रमा कुठली? हा जो दिसतोय ना, हा गायीसारखा प्राणी आहे, ही ती नीलगाय. याला काय म्हणतात? उपमिती. या उपमितीचं कारण काय? उपमान. उपमान काय? अरे नीलगाय गायीसारखी. याला काय म्हणायचं? उपमिती. बरोबर आहे. अर्थापत्ती प्रमेयास अर्थापत्ती प्रमाण म्हणतात. अर्थापत्ती म्हणजे काय? दिवसात जेवत तर नाही है ना. दिवसात जेवत नाही पण पुष्ट आहे ना. तर पुष्ट आहे. पुष्ट आहे म्हणून तुम्ही काय करता? रात्री जेवत असेल बाबा, किंवा दिवसा कुठे खात नसेल तर रात्री गुपचूप बिस्किटं खात असेल है ना. याला काय म्हणतात? अर्थापत्ती. कशाने? अर्थस्य आपत्ती. काय? पुष्टत्व. रात्री जेवल्याशिवाय पुष्टता येऊ शकत नाही. बरोबर आहे. भले दिवसा जेवत नसेल है ना, पण रात्री जेवतो है ना. रात्री जेवल्याशिवाय पुष्टता येऊ शकत नाही. एकदम 3 दिवस जेवलं तरी त्याचा आवाज कमी होऊन जातो, श्वास कमी होऊन जातो, बोलणं कमी होऊन जातं, डोळे त्याचे कसे होऊन जातात, हे सगळं दिसतंय. पण हे काहीच दिसत नाही. उत्साहाने बोलतोय, जोरानं ओरडतोय, तरी ह्याचा अर्थ काय केला जातं? की तो गुपचूप काहीतरी खात असेल. याला काय म्हणतात? अर्थापत्ती. अर्थापत्ती प्रमाण काय? अर्थापत्ती. अर्थस्य आपत्ती म्हणजे पुष्टता. या अर्थाची आपत्ती आहे. कधी? रात्री भोजनाशिवाय नाही. रात्री भोजनाचं काय करतंय? आपण निर्णय केला आहे. हा कशामुळे? पुष्टतेमुळे है ना. याला काय म्हणतात? अर्थस्य आपत्ती. आता आणखी बघा. अभाव प्रमेश अनुपलब्धी प्रमाण है ना. अनुपलब्धी म्हणजे काय? या ठिकाणी घटाचा अभाव आहे. घट नाही आहे म्हणजे घटाचा अभाव आहे. पण घटाचा अभाव वेदांतामध्ये प्रत्यक्ष मानला जात नाही, तर अनुपलब्धी प्रमाणाने मानला जातो. इथे घटाचा अभाव आहे.
आहे ना. अरे बाबा घट असता तर त्याचं ज्ञान झालं असतं, पण ज्ञान होत नाही म्हणून काय म्हणजे घट आहे. अनुपलब्धी प्रमाणचं काय, घट नाही या अभाव तुम्ही कसं करता. अरे असला तर दिसला असता, आहे ना. दिसत नाही, ज्ञान होत नाही म्हणून काय केलं आहे, तिथे घट नाही असं म्हणता ना. इथे आपणाला काय करायचं आहे, घटाचा अभाव सिद्ध करायचा. तर हे म्हणतात की घटाचा अभाव प्रत्यक्षाने सिद्ध होत नाही. मग कशाने, अनुपलब्धी प्रमाणाने. घटाचं ज्ञान होत नाही याला काय म्हटलं, अनुपलब्धी. अनुपलब्धी प्रमाणाने काय सिद्ध झालं, घटाचा अभाव, आहे ना. वर लिहायचं तर लिहा, घटाचा अभाव हे अनुपलब्धी प्रमाण है ना. आणि त्याचा अनुपलब्धी घटाची अनुपलब्धी घटाचं ज्ञान न होणं है ना, हे प्रमाण आहे. आणि घटाचा अभाव ही काय, घटाचा अभाव हे काय, प्रमाण. आणि अनुपलब्धी काय, घटाच्या अभावाचं ज्ञान होणं. घट असता तर ज्ञान झालं, घटाचं ज्ञान होत नाही म्हणून घट नाही. घट नाही, घटाचा अभाव हे काय, अनुपलब्धी प्रमा. लिहा, घटाचा अभाव ही अनुपलब्धी प्रमा. अनुपलब्धी प्रमाण आहे, कारण की ते त्या ठिकाणी घट असता तर घटाचं ज्ञान झालं पाहिजे, पण घटाचं ज्ञान होत नाही म्हणून घटाचा अभाव. घटाचा अभाव ही काय, अनुपलब्धी प्रमाण. घटाच्या अभावाचं ज्ञान हे अनुपलब्धी प्रमाण आहे. लिहून घेतलंय की नाही, घटाचा अभाव ही काय, अनुपलब्धी प्रमाण. आणि घटाच्या अभावाचं ज्ञान हे अनुपलब्धी प्रमाण. बरोबर आहे, झालं. ही जशी प्रत्येक प्रमेय निरनिराळी प्रमाणे कारण आहे, ही जशी प्रत्येक प्रमेश निरनिराळी प्रमाणे कारण आहे, है ना. प्रमा बोला, कुठल्या कुठल्या प्रमा किती प्रकारच्या सांगा, 6. बरोबर आहे, बोला. अनुमिती प्रमा, शाब्दी प्रमा, उपमिती प्रमा, अर्थापत्ती प्रमा, अनुपलब्धी प्रमा. ही 6 आहेत. 1 2 3 4. आता प्रमाण बोला, प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी. हे लक्षात ठेवा, नाही तर मग इकडे आकृती काढून ठेवा. प्रमा आहे ना, 1 प्रत्यक्ष, 2 अनुमिती, 3 शाब्दी, 4 उपमिती, 5 अर्थापत्ती आणि 6 अनुपलब्धी. इथे लिहा, प्रमाण, प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती, अनुपलब्धी. प्रत्येकाला बाण काढा, म्हणजे वरची प्रमा आणि खालचं काय, प्रमाण. हे लक्षात आलं की नाही, लक्षात आलं. आपला अभ्यास सुटलेला आहे, गुरुजीचं काहीतरी अभ्यासाशी संबंध आहे, बाकीचा अभ्यासाशी संबंधच नाही. प्रयागताई तर एवढ्या होत्या तेवढा अभ्यास सोडून दिलेला आहे, होय ना. लग्न झाल्यानंतर पोराटोरामध्ये तर अभ्यासच नाही.
चला झालं. प्रमा किती? प्रत्यक्ष प्रमा, अनुमिती प्रमा, शाब्दी प्रमा, उपमिती प्रमा, अर्थापत्ती प्रमा, अनुपलब्धी ही प्रमा. आता ह्याचं कारण म्हणजे प्रमाण. प्रमाण काय? प्रत्यक्ष मतलब इंद्रिय, अनुमान व्याप्ती ज्ञान, 3 शब्द, प्रत्यक्ष शब्द, उपमिती मतलब उपमान प्रमाण है ना. गवय कसा गायीसारखा, सादृश्य ज्ञान. बरोबर आहे. फिर त्याच्यानंतर काय? अर्थापत्ती प्रमाण, अनुपलब्धी प्रमाण नाही, अर्थापत्ती प्रमाण. आणि शेवटलं कोण? अनुपलब्धी प्रमाण. बरोबर. आता बघा इथपर्यंत आलो ना. ही जशी प्रत्येक प्रमेस निर्णयी प्रमाणे कारण आहेत, त्याप्रमाणे स्मृती ज्ञानास कोणतेही प्रमाण कारण नाही. स्मृती ज्ञान झालं तर या स्मृती ज्ञानास असाधारण कारण असणारं कोण कारण आहे? बोला. कोणतेही प्रमाण कारण नाही. प्रत्यक्ष आहे का? नाही. अनुमिती आहे का? नाही. प्रत्यक्ष प्रमाण आहे का? डोळ्याने तुम्ही पाहिलं का प्रत्यक्ष? नाही. अनुमानाने केलं का? नाही. उपमानाने केलं का? नाही. शब्दाने तुम्हाला स्मरण झालं का? नाही. मग अर्थापत्तीने झालं का? नाही. मग अनुपलब्धीने झालं का? 6 प्रमाणापैकी एकही प्रमाण स्मृतीला लागू होत नाही. बरोबर आहे. आणि प्रमाणजन्य ज्ञानाला यथार्थ ज्ञान म्हणतात. काय म्हणतात? प्रमाणजन्य ज्ञानाला यथार्थ ज्ञान म्हणतात. त्याप्रमाणे स्मृती ज्ञानास कोणतेही प्रमाण कारण नाही. मग स्मृती होते तरी कशी? है ना. सांगितलंय मी तुम्हाला. काल तुम्ही त्या पायरीजवळ किंवा त्या भिंतीजवळ असा साप पाहिला. आता काय झालं? भिंत तो साप या दोन्हीचे संस्कार काय झाले? हृदयात झाले, अंतःकरणामध्ये झाले ना. मग तुम्ही काय करता? दुसऱ्या दिवशी आल्यानंतर त्या ठिकाणी तुमची नजर जाते आणि तुम्ही तुमच्या मनामध्ये येऊन जातं, अरे काल इथे आपण काय पाहिला होता? साप पाहिला होता. ही काय झाली? स्मृती झाली. याला काय म्हणायचं? स्मृती झाली. तर स्मृती जी उत्पन्न झाली ही कशामुळे उत्पन्न झाली? तर काल अनुभवलेल्या अनुभवाचे तुमच्या अंतःकरणामध्ये संस्कार झाले. त्या संस्कारामुळे आज स्मरण झालं. तर स्मृतीचे कारण कोणही प्रत्यक्ष ज्ञान नाही, प्रमाण नाही. स्मृती ही प्रमाणाने उत्पन्न होत नाही. मग स्मृती कशाने होते? अनुभवाने निर्माण झालेल्या संस्काराने स्मृती किंवा स्मरण होतं. तेच लिहिलं आहे. फक्त संस्कारापासून स्मृती उत्पन्न होते. अधोरेखा करा. बरोबर आहे. काय? बरं. प्रमाण किती? तिथे 6 प्रमाणामध्ये कुठे संस्कार आहेत का? नाही. मग संस्कार हे प्रमाण नाही. बरोबर. काय निर्णय झाला? संस्कार हे प्रमाण नाही. आणि संस्कारानेच स्मृतीचं स्मरणाचा काय होतोय? स्मृती स्मरण संस्कारानेच होत असतं. पण संस्कार हे प्रमाण नाही ना. 6 प्रमाणात कुठेही येत नाही. कोण? संस्कार येत नाही. संस्कार तर कोणत्याही प्रमाणात येत नाहीत. आणि प्रमाणजन्य ज्ञानाला काय म्हणायचं? प्रमा म्हणायचं. अधोरेखा करा. प्रमा काय? हे दाबा, बंद करा. मागचं बंद करा. प्रमाणजन्य ज्ञान 2, 3, 4 वेळाला दाबा. प्रमाणजन्य ज्ञानास काय म्हणायचं?
वाढवलं. हा, प्रमाणजन्य ज्ञानास काय म्हणायचं? प्रमा म्हणायचं. बरोबर आहे. स्मृती हे ज्ञान तर आहे, कबूल आहे ना. स्मृती हे ज्ञान आहे, कबूल आहे, पण ती प्रमाजन्य नाही, प्रमाणजन्य नाही. प्रमाजन्य नव्हे, प्रमाणजन्य नाही. प्रमाणजन्य असेल त्याला काय म्हणायचं? प्रमा म्हणायचं. स्मृती ही कशाने जन्य आहे? संस्काराने जन्मते. स्मृती कशाने उत्पन्न होते? संस्काराने. आणि संस्कार हा 6 प्रमाणामध्ये आलेला नाही. कोण नाही आलेला आहे? संस्कार हा 6 प्रमाणामध्ये आलेला नाही. बरोबर आहे ना. संस्कार हे प्रमाण नाही, म्हणून त्याच्यापासून उत्पन्न झालेले ज्ञान प्रमाण नव्हे असे म्हणणे प्राप्त आहे. भ्रांती आणि संशय या कोणीच अंतःकरणाचे आश्रित मानित नाही. भ्रांतीला आणि संशय या दोन्ही पदार्थांना कोणीही अंतःकरण त्याचा आश्रय आहे असं मानत नाही. भ्रांती अंतःकरणामध्ये असते आणि संशय पण अंतःकरणात असतो असा आश्रित मानित नाही. श्रुतीबद्दल मात्र मतभेद आहे. स्मृतिज्ञान हे प्रमाज्ञान आहे की नाही? तुम्ही सांगा आता. नाही. त्याचं कारण तुम्हाला समजलं की नाही? का? 6 पैकी कुठल्याही प्रमाणाने उत्पन्न होत नाही, म्हणून ती प्रमाण आहे. बरोबर आहे ना. कसा तर्क केला जातो? 6 पैकी कुठल्या तरी एका प्रमाणाने उत्पन्न होणाऱ्याला ज्ञानाला प्रमा करू. स्मृतिज्ञान हे ज्ञान आहे, परंतु ते 6 पैकी एकाही प्रमाणाने उत्पन्न होत नाही, म्हणून तिला काय म्हणायचं नाही? प्रमा म्हणायचं नाही. बरोबर आहे. स्मृती आणि संशय यास कोणीच अंतःकरणाच्या आश्रयात मानित नाही. स्मृतीबद्दल मात्र मतभेद आहे. स्मृतीबद्दल काय? मतभेद आहे. पण स्मृतीस प्रमाज्ञान का म्हणू नये याचे कारण आत्ताच सांगितले आहे. का? ती प्रमाणजन्य नाही, कुठल्याही प्रमाणाने उत्पन्न होत नाही, म्हणून तिला प्रमा म्हणता येत नाही. बरोबर आहे. याकरता स्मृतीहून भिन्न एवढे पद मूळच्या लक्षणातून कमी करून फक्त अबाधित अर्थास विषय करणारे जे ज्ञान ते प्रमा आहे. म्हणून काय? स्मृती भिन्नम अबाधित विषय ज्ञानम प्रमा असं म्हटलंय ना. कुठल्या पानावर म्हटलेलं आहे? कोणी पटकन उघडून दाखवू शकेल का? 130 पेजवर बघा. स्मृतिभिन्न अबाधित अर्थास विषय करणारे जे ज्ञान ते प्रमा. अधोरेखा केली आहे की नाही केली आहे? प्रमाचं लक्षण काय सांगितलेलं आहे? श्रुतिभिन्न अबाधित अर्थास विषय करणारे जे ज्ञान ती प्रमा. म्हणून आता काय केलं? आता स्मृतीबद्दल स्मृती ही प्रमा आहे की नाही याच्याविषयी मतभेद आहेत. पण स्मृतीस प्रमाज्ञान का म्हणू नये याचे कारण आताच सांगितले आहे की प्रमाणजन्य नाही म्हणून. काय? स्मृतिज्ञान ज्ञान आहे, अबाधित विषयवाले आहे, पण ते प्रमाणजन्य नाही, प्रमाणाने उत्पन्न होत नाही. ते बाधित होत नाही हे खरं आहे, पण प्रमाणाने सुद्धा उत्पन्न होत नाही हेही खरं आहे. म्हणून तिला काय म्हटलं पाहिजे? याकरता स्मृतीहून भिन्न एवढे पद मूळच्या लक्षणातून कमी करून. मूळ लक्षण काय? स्मृतिभिन्नम अबाधित विषयम काय? स्मृतिभिन्नम अबाधित विषयम प्रमा असं केलंय ना. आता स्मृती भिन्न
हे काढून टाका तर अबाधित विषय ज्ञानम काय प्रमा एवढं होईल. बरोबर आहे. अबाधित अर्थात विषय करणारे जे ज्ञान ते प्रमा असे लक्षण करणे बरोबर आहे का बरोबर नाही? बरोबर नाही आहे ना. मूळच्या लक्षण स्मृती भिन्न एवढे पद मूळच्या लक्षणातून कमी करून फक्त अबाधित अर्थात विषय करणारे जे ज्ञान ते प्रमा असे लक्षण करणे बरोबर नाही आहे ना. कारण स्मृती ही प्रमाण आहे ना. स्मृती ही ज्ञान आहे पण प्रमाणजन्य नाही म्हणून ती प्रमाण आहे. ज्ञान आहे पण प्रमाण आहे. ज्ञान आहे पण प्रमाण आहे. हे लक्षात येत आहे का? म्हणून श्रुती ज्ञान प्रमाण आहे. मग ते साक्षीचे ज्ञान आहे. ते ज्ञान कोणाचं आहे? साक्षीलाच ते होतं पण ते प्रमाण आहे. वेदांत शास्त्रावरील अद्वितीय ग्रंथकार मधुसूदन सरस्वती यांनीही स्मृती ज्ञान साक्षीच्या आश्रित ठरविले आहे ना. मतभेद सांगितले आहे. हे स्मृती ज्ञान साक्षीच्या आश्रित आहे की नाही असा संशय केला. आहेवाले पक्ष आहे रे पक्ष आहे आणि नाही रे हे पण पक्ष आहे रे आणि नाही रे असं आपण व्यवहारामध्ये म्हणतो. आहे रे लोक नाही रे लोक. बरोबर आहे. तर या ठिकाणी वेदांत शास्त्रावरील अद्वितीय ग्रंथकार मधुसूदन सरस्वती यांनीही स्मृतिज्ञान साक्षीच्या आश्रित ठरविले आहे. वरील प्रमाणाच्या लक्षणात प्रमेचे जे करण ते प्रमाण असे म्हटले आहे. आता वरील प्रमाणाचं लक्षण का? प्रमेचे करण प्रमाण असं लक्षण सादर केलं आहे. काय लक्षण केलं आहे? यथार्थ ज्ञानाचं जे साधन ते काय? प्रमाण. प्रमेचे करण प्रमाण. वरील लक्षणात प्रमेचे जे करण ते प्रमाण असे म्हटले आहे. म्हणून आता काय करायचं? पुढे सरकायचं. स्मृती ज्ञान हे प्रमाण नाही पण ते ज्ञान आहे पण ती प्रमा म्हणता येणार नाही. प्रमाजन्य असेल त्याला प्रमाण होईल. त्याच्यामध्ये मतभेद आहे. ती अंतःकरण आश्रित असते की नसते असे दोघांचेही काय मतभेद आहेत. आता प्रमाणाच्या लक्षणात काय अधोरेख करा. प्रमेचे जे करण ते प्रमाण कोष्टकमध्ये लिहा, लाल करा. प्रमेचं लक्षण काय सांगितलं? प्रमेचे जे करण ते प्रमाण हे लक्षण झालं. बरोबर आहे. मग प्रमेचे करण है ना. प्रमेचे करण म्हणजे प्रमाण असं म्हटलं. मग आता करण म्हणजे काय? करणला आकार लावला का कारण झाला? तर करण म्हणजे काय, कारण म्हणजे काय हे आता बघून घेऊ. काय प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान है ना. प्रमाण म्हणजे प्रमेचे करण है ना. किती? 6 प्रमाण आहेत आणि 6 प्रमा आहेत. इथपर्यंत झालं. त्याच्यानंतर स्मृती ही प्रमाणजन्य नाही म्हणून ती काय प्रमाण नाही, ती प्रमा नाही हे पण ठरलं. स्मृती ही अंतःकरणावर असते, अंतःकरणावर नसते असा मतभेदही पाहिला. आता प्रमाकरणम प्रमाणम. तर करण म्हणजे काय हे आपण बघूया. प्रमाणचं लक्षण झालं. प्रमा का करणला प्रमाण म्हणतात. यथार्थ ज्ञानन अबाधित विषय ज्ञानम प्रमा. प्रमेचं लक्षण लक्षात आलं का? अबाधित विषय ज्ञानम प्रमा हे लक्षण झालं. प्रमाणचं लक्षण झालं प्रमाकरणम प्रमाणम. नंतर प्रमाण किती? 6 प्रमाण. कुठली ती तुम्ही सांगू शकतात? प्रमा देखील किती? ती 6.
मग स्मृती प्रमा आहे की प्रमा आहे की अप्रमा आहे याचा विचार झाला तर स्मृती ही अप्रमा आहे, प्रमा नाही, कारण प्रमाणजन्य नाही म्हणून ती प्रमा नाही, हे ह्याचा पण निर्णय झाला. बरोबर आहे, याचाही निर्णय झाला. आता प्रमाकरणम प्रमाणम, बरोबर आहे. असाधारण कारणम प्रमाणम, असाधारण कारणम करणम. तर करण आणि कारण काय याचा विचार आता केला जातोय. कशाचा विचार केला जातोय? हां, कशाचा विचार केला जातोय? करण काय आणि कारण काय या दोघाचा विचार केला जातोय. आता कारणाचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला असाधारण कारण, असाधारण कारण आणि साधारण कारण असे दोन भेद निर्माण होतात. कशामध्ये? कशामध्ये? कारणामध्ये दोन भेद निर्माण होतात. कुठले ते दोन भेद? एक साधारण कारण आणि साधारण नाही ते असाधारण, हे दोन भेद झाले. बरोबर. साधारण कारण याचे यावत सर्व कार्यात जे कारण असते त्याला साधारण कारण म्हणतात. काय? कुठलेही कार्य करताना ज्या गोष्टी सगळ्या कार्यामध्ये लागतात त्याला काय म्हणायचं? साधारण कारण म्हणायचं. काय म्हणायचं? साधारण कारण म्हणायचं. आणि जे साधारण नाही त्याच कामासाठी तेच कारण आहे त्याला काय म्हणायचं? असाधारण कारण म्हणतात. काय म्हणायचं? असाधारण कारण म्हणायचं. बरोबर आहे. आता साधारण कारणे 9 आहेत. काय? साधारण कारणे किती आहेत? बघा, प्रत्येकच्या पाठीमागे ईश्वर असावा लागतो का? ईश्वराची इच्छा, ईश्वराचं ज्ञान, ईश्वराचा प्रयत्न, विशिष्ट काळ, विशिष्ट देश, पाप पुण्य आणि प्रागभाव, प्रतिबंधका भाव. प्रतिबंध असावा लागत नाही. बरोबर. प्रतिबंध असता कामा नये, प्रागभाव असता कामा नये. तर 9 ही कारणं सांगितलेली आहेत. यांना काय म्हणतात? प्रत्येक कार्यामध्ये ईश्वर असतो मागे. ईश्वराची इच्छा, ईश्वराचं ज्ञान, ईश्वराचा प्रयत्न, काळ, दिशा, देश, अदृष्ट पाप पुण्य आणि प्रागभाव आणि प्रतिबंधका भाव. कशा तुम्ही लक्षात ठेवाल गोष्टी? ईश्वर संबंधी काय गोष्टी आहेत? किती गोष्टी आहेत? 4. कुठल्या? ईश्वर, ईश्वरेच्छा, ज्ञान, हे ईश्वर संबंधी 4 झाल्या. 4 झाल्या ना. 4 कोणाच्या संबंधी? ईश्वरा संबंधी. ईश्वर, ईश्वराची इच्छा, प्रयत्न, हे 4 ईश्वरा संबंधी. आता उरले किती? 5. देश, काल, देश काल हे तर लक्षात आलं ना. काल आणि देश हे दोन्ही लागतातच. बरोबर आहे. नंतर अदृष्ट, तुझं माझं पाप पुण्य लागतंच. अदृष्ट. नंतर हे दोन्ही अभाव. शेवटी 8वा आणि 9वा काय? प्रागभाव, प्रतिबंधका भाव है ना. आणि तिकडे 4 कोण? ईश्वर, ज्ञान, ईश्वर प्रयत्न, प्रागभाव, प्रतिबंधका भाव. 6 झाले. आता राहिले किती? 3. देश काल माहीत झालं. देश काल आणि पापपुण्य आलं. आता मग तुम्ही सांगाल का? त्या क्रमाने सांगा. हां, बोला. काल, देश, पाप पुण्य, भाव, प्रतिबंध. 5 वेळेला म्हणा. आता
अदृष्ट म्हणजेच पाप पुण्य. पाप पुण्यासाठी दोन शब्द बोलावं लागतात. त्याच्याऐवजी आजपासून काय करू आपण, अदृष्ट. अदृष्ट म्हणजे पाप पुण्य. बरोबर आहे. हां सांगतो ना, सांगतो. आता फक्त एवढं लक्षात राहिलं पाहिजे. ह्या गोष्टी ही आपणाला माहिती असतं की आपणाला काय वाटतंय, दांडकं आणलं की काम होऊन जाईल, चक्र आणलं तर काम होऊन जाईल, नंतर माती आणली तर काम होऊन जाईल, कुंभाराला उभं केलं तर घट बनून जाईल. असं नसतं. याच्या पाठीमागे नऊ गोष्टी साधारण आहे. प्रत्येक कार्याच्या पाठीमागे या 9 गोष्टी असतात. प्रतिबंध पण असता कामा नये. प्रतिबंध असला तर नाही होणार काम, हे ना. भरपूर पाऊस इथे पडला, खूप ढग फाटला, हां, आणि इकडे सगळं पाण्याचा तलाव झाला. मध्ये यायचा रस्ते सुद्धा काय झाला, बंद झाला. तर तुम्ही आत आले असते का? नाही ना. काय का? प्रतिबंध आहे. बरोबर आहे, प्रतिबंध आहे. बरोबर आहे. आता बघा 3-3 वाजायच्या पूर्वी आहे ना, ही सभा झाली असती का? का? प्रागभाव. हां, 3:30च्या पूर्वी ही सभा होणार नाही, है ना. 3:30 नंतर ही सभा होईल. तर ही सभा 3:30 नंतर. पण 3:30 वाजायच्या पूर्वी काय होता? या सभेचा अभाव होता. बरोबर आहे ना. आता बघा, मी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे शब्द बोलेल. तुम्ही 10वा शब्द झाला, घट उत्पन्न झाला असं म्हणायचं. काय म्हणायचं? काय म्हणायचं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर आहे ना. आता घट उत्पन्न झाला, तो आपणाला दिसतोय. बरोबर ना, दिसतोय ना. मग याच्या पूर्वी, घट उत्पन्न होण्याच्या पूर्वी मी जोपर्यंत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 मोजले, त्यावेळेला काय होतं? त्यालाच प्रागभाव म्हणतात. घटाचा काय? प्रागभाव. मग हा घटाचा प्रागभाव केव्हापासून आहे? अनादी काळापासून. या विशिष्ट वस्तूचा प्रागभाव आहे ना, अनादी काळापासून असतो. आणि तो केव्हा संपतो? घट उत्पन्न होतात तो संपून जातो. बरोबर आहे ना. घट उत्पन्न होण्याच्या पूर्वीच्या काळाला काय म्हणतात? घटाचा प्रागभाव. काय म्हणतात? घट उत्पन्न होणे. लिहून घ्या. घट उत्पन्न होण्याच्या, कदाचित बोलतील इथे, घट उत्पन्नाच्या पूर्वी असलेल्या अभावाला घटाचा प्रागभाव असं म्हणतात. बरोबर आहे काय? सगळ्यांना समजतंय का नाही समजतंय? की कोणाला नाही कळत आहे? नाही कळत असेल तर सांगा, है ना. प्रतिबंधका भाव म्हणजे प्रतिबंध. स्वामीजी खूप पाऊस पडला, स्वामीजी लक्ष्म्या होत्या, स्वामीजी लग्नाला बोलवतं पाहायला, माझ्या वाचून पाहण्याचा कार्यक्रम होणारच नव्हता. प्रतिबंध आला की नाही? मग तुमच्यासाठी आजचा पाठ बंद झाला. बरोबर आहे की नाही? होय ना. ते ह्याला म्हणतात प्रतिबंध. प्रत्येक कार्याला प्रतिबंध असतोच असतो. तो प्रतिबंध तुटल्याशिवाय कार्य होतच नाही, है ना.
ह्याला प्रतिबंधाला काय म्हणतात? कोणीतरी खेटलं, काहीतरी तुटलं, काहीतरी संपलं, काहीतरी आटा तुटला है ना, काय एअर आली, पंक्चर झाली, असं जे आपण गाडीविषयी म्हणतो की नाही, हे सगळे प्रतिबंध असतात है ना. आता प्रागभाव म्हणजे काय? ती वस्तू निर्माण होण्याच्या पूर्वी ती वस्तू नसतेच मुळी ना, ती असतच नाही, मग त्याला काय म्हणायचं? प्रागभाव. हे पण कारण आहे. नंतर काय? मुलगा झाला है ना, पण तो गर्भातच नष्ट झाला. आता ह्याला काय म्हणायचं? प्रारब्ध, पाप पुण्य म्हणायचं. बरोबर आहे. त्याचं प्रारब्ध नव्हतं, त्याच्यामध्ये काहीतरी दोष आला है ना. मी देवदेव केलं तरी माझा मुलगा मेला. कशामध्ये? मोटारी खाली सापडून धक्का मारून चिरडलं त्याला. मग हे कसं काय झालं? ह्याला कारण कोण? पाप पुण्य ना. मला जे गैरिक वेश कसा काय मला धारण झाला? माझं पुण्य. आणि माझ्याजवळ माझ्याबरोबर शिकलेला माणूस होता है ना, त्याने लग्न केलं आणि 55 वर्ष मरून गेला. हे कशामध्ये? त्याचं काहीतरी पाप असेल ना. बरोबर आहे. आणि स्वामीजी 80 वर्षापर्यंत कसे काय जगले? त्याचं काहीतरी पुण्य असेल ना, हे आपण जाणतो ना. तेव्हा सगळी प्रमाणं, ही सगळी कारणं तुमच्या लक्षात आलं आहे. प्रत्येक पदार्थाला ईश्वर कारण असतो है ना. आपण म्हणतो ईश्वराच्या इच्छेशिवाय झाडाचं पान देखील हालू शकत नाही, हे आपल्यामध्ये ग्रामीण लोकांमध्ये म्हण आहे. बरोबर आहे. त्याला काय म्हणतात? ईश्वराची इच्छा तरच कार्य होईल, कारण होत नाही. बघा स्वामीजी, तो माझा मित्र आहे, तो गावच्या शाळेमध्ये, वळच्या शाळेमध्ये शिकला. कॉपी करून त्याने 85% मार्क केले आणि त्याने त्याचा नंबर त्या स्पर्धा परीक्षेमध्ये लागला है ना. मी चांगल्या शिक्षणासाठी अंबेजोगाईला गेलो है ना, आणि अंबेजोगाईमध्ये तिथे कॉपी करायला मिळाली नाही, काही झालं नाही, म्हणून मला फक्त 75% मार्क मिळाले आणि मला प्रवेश मिळाला नाही. हे कसं काय झालं सांगा? बरोबर आहे ना. याच्यामध्ये तुम्ही प्रारब्ध म्हणा की तुम्हाला त्या याच्यामध्ये जाऊ द्यायचं नाही, ईश्वराची इच्छा म्हणा है ना, किंवा ईश्वराने काहीतरी उभं केलं. दात सावतायत का? होय, काहीतरी सावतात. तुकारामाच्या जीवनाकडे बघितलं. आई बाप मरून गेले है ना, बायको काय करून गेली? भूक करून मरून गेली, मुलगा मरून गेला. हे सगळं कसं झालं? कशामुळे झालं? ईश्वर इच्छा. का? हे झालं नसतं तर तुकाराम महाराज काय झाले असते? संसारित झाले असते. पण तुकाराम महाराजांचं लग्न झालं होतं की नाही झालं होतं? मुलं झालं होती की नाही झालं होते? झालं होते. पण तुकाराम महाराजाच्या संसारावर ईश्वराने चिरा घातला होता. काय घातला? बरोबर आहे. मुलं झाली, बाळं झाली, सगळं झाली, पण त्या आवलीचं जे काय होतं ना मन, तुम्ही विचार करा. ती सारखी तुकारामाविषयी रागानेच बोलत होते. हा माणूस काही उपयोगाचा नाही, काही करत नाही, काही आणून देत नाही. माझ्या भावाने ही म्हैस आणून दिली आहे म्हणून काय केलेलं आहे,
माझं कसं तरी भागतंय, दुधाने भागताय, असत्य म्हणायची की नाही म्हणायची? ही सगळी माणसं, सगळे संत जरी तुम्ही संसारी दिसले तरी आपल्या संसाराविषयी त्यांना काही घेणं देणं नव्हतं, बरोबर आहे. पण हे दुसरे सगळे मस्त संसार करत असताना या लोकांनी, आता बघा तो गोरा कुंभार पायाखाली लेकरू चिरडलं तरी त्याला काही सुवास नाही, त्याला काहीच नाही, काहीच चिंता नाही, काहीच विचार नाही, काहीच समजलंच नाही त्याला. कसं? चिंतनामध्ये मग्न असल्यामुळं त्यांना कसलीच चिंता नव्हती. मग ते मूल मेलं, हे कसं मेलं? हा, आणि पुन्हा जिवंत झालं. हे कशामुळे झालं? लक्षात आलं की नाही? लक्षात आलं की नाही? तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपण देवाने बरं नाही केलं असं आपण म्हणतो, बरोबर आहे ना? रडतात, ह्या माय माऊल्या रडतात, त्यावेळेला काय म्हणत असतात? देवाने बरं नाही केलं. तर देव बरं करतो का, चांगलं करतो का वाईट करतो, ही ज्याची त्याची जशी भावना आहे त्याच्यावर, बरोबर आहे ना? आपल्या जवळचा अत्यंत प्रेमी माणूस मेलं की आपणाला काय वाटतं की हे कसं काय मेलं, देवाने माझं बरं केलं, आयुष्यभर मी देव करत होतो. पण त्या ठिकाणी त्याच्यामध्ये देवाने काही वास्तवता केलं नाही, त्याचं प्रारब्ध होतं, आयुष्यात तेवढं ते घेऊन आलं होतं ना, मग त्याच्यानंतर त्याला जावंच लागणार. तर जेवढं आयुष्य आहे तेवढ्यापर्यंत त्याला काय देव जिवंत ठेवणार. तेव्हा सगळ्याच्या ह्याच्या पाठीमागे कुठली कारणं? ईश्वर इच्छा, ईश्वर ज्ञान, ईश्वर प्रयत्न, काल, देश, अदृष्ट, प्रागभाव झालं. एवढ्या गोष्टी सगळ्या समजल्या आहेत. ईश्वर देखील तुमच्यासाठी वाट जावी करी हात धरून या, याच्यामध्ये ईश्वराचा प्रयत्न असतो की नाही? सांगा मला. मागे पुढे उभा राही सांभाळित, आलिया घात निवारावे, इथे ईश्वराचा प्रयत्न दिसतोय की नाही? नंतर काय करावं? मरणासन्न आपला भक्त झालाय तर त्यावेळेला ईश्वर आपल्या पितांबराने त्याची काय हवा बाजूला करत असतो. त्याला जे शेवटलं जाणं आहे त्याच्यामध्ये त्याला जास्त त्रास होऊ नये म्हणून ईश्वर काय करत असतो? प्रयत्न करतो. श्रद्धावंताला हा काय म्हणतात? ईश्वराचा प्रयत्न वाटत असतात. ईश्वर देखील काय करत असतो? प्रयत्न. आणि ईश्वर हा सर्वज्ञ आहेच मुळी, त्याला ईश्वराला सगळ्याचं ज्ञान असतं, याच्या यावत गोष्टीचं ज्ञान असतं. आपण अल्पज्ञ आहे, आपणाला ज्ञान नसेल, पण ईश्वराला ज्ञान मात्र सगळ्या गोष्टीचं असतं. कारण ईश्वर महान आहे. ईश्वर काय? महान आहे.